विभागामध्ये असेल, मेळघाट पूरक योजने पोषण आहार मध्ये निरंतर पुरवठा सुद्धा, त्याच्यामध्ये बाल मृत्यूचं प्रमाण मोठं आहे. मी सांगितलं की 0 ते 1 वर्ष वयोगटातील या 3 वर्षामध्ये 45,668 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. नवजात बालकांचा 0 ते 1 हा मोठा आकडा आहे. आणि यामध्ये त्या मेळघाट सारखे भागामध्ये हे मोठं प्रमाण आहे. शालेय पोषण आहार योजनामध्ये भ्रष्टाचार झालाय. शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या महिलांचे अत्याचार आणि बलात्कारांची गुन्हे सांगितलं आहे. राज्य शासनाच्या विविध प्रकल्पासाठी जो निधी घेतला आहे त्याचं कुठेही नियमात बसवून खर्च केलेला नाही. 14,646 कोटीचं जे कर्ज घेतलं त्या प्रकल्पासाठी ते वापरलाच गेलं नाही, दुसरीकडे वापरला आहे. नागपूर विभागात होत असलेल्या मोठ्या प्रमाणात या कोलवाशरीमध्ये एक सांगायचं राहिलं की कोलवाशरीचा घोटाळा प्रचंड मोठा घोटाळा आहे. यामध्ये सुद्धा अद्याप जितका कोल वाश करून पुरवठा करायला पाहिजे एकाच कंपनीने, गुप्ता कोल कंपनीकडे 1,000 कोटी रुपयाचा कोळसा त्यांनी अद्याप पुरवलेला नाही. हे मी आरोप म्हणून करत नाही, तर माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यावर कारवाई न करता उलट त्यालाच तो कोळशाचा पुरवठा दिला जातो आहे. त्यांनी चांगला कोळसा मार्केटमध्ये विकला, उचललेला कोळसा कोल आपल्या पॉवर प्रोजेक्ट पर्यंत दिलाच नाही. आणि 1,000 कोटी रुपयाची रिकव्हरी ही महाजनकोनी त्यांच्यावर काढलेली आहे. हा सुद्धा एक मोठा विषय या ठिकाणी आहे. सामाजिक न्याय विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे. हेल्थ विभागामध्ये त्यामध्ये अन्न व आपल्या सरकारच्या आरोग्य विभागामध्ये हे औषधी घोटाळा, बनावट औषधी, बोगस औषधी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याची सविस्तर आपल्याकडे नोट आम्ही पाठवणार आहोत. आणि अशा अनेक भ्रष्टाचाराची मालिका या ठिकाणी आहे. एक तर खतरनाक काम असं आहे, तापी पाटबंधारे अंतर्गत बोडदा उपसिंचन योजना खाली गेली. बोडदा उपसिंचन योजना हा कंत्राटदार तेथील मंत्र्यांचा अत्यंत जवळचा आहे. त्या विभागात पैसे नाही म्हणून त्याचा सिंचन क्षेत्र हा विदर्भाचा दाखवला आणि विदर्भातून VIDCतून या तापी पाटबंधारे अंतर्गत असलेल्या प्रकल्पाला त्या ठेकेदाराला पैसे द्यायचेत म्हणून दबाव आणून विदर्भातून पैसे त्या कंत्राटदाराला दिले गेलेत. VIDCतून विदर्भाचा काही संबंध नाही. VIDCच्या सिंचन, विदर्भातील सिंचनाचा संबंध नाही, VIDCचा संबंध नाही, पण कागदपत्री दाखवलं आणि या प्रकल्पाला जवळपास 1,200 कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पैसे या प्रकल्पाला दिल्या गेल्याची माहिती आमच्याकडे आहे. मी आपल्याला अनेक विषय या ठिकाणी सांगितलाय की राज्य पूर्ण अधोगतीकडे जात आहे. राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या, युवकांचं पलायन, कंत्राटदारांची आत्महत्या, गोड्या महिलेवरील वाढलेले अत्याचार, वाढलेला भ्रष्टाचार, 20% 25% वाढलेला भ्रष्टाचार, प्रचंड जमिनी सत्ताधारी घशात घालतायत. त्याची श्वेतपत्रिकेसाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. 2020 पासून 2025 पर्यंत कोणत्या गायरान जमिनी, शासकीय जमिनी, विविध विभागाच्या जमिनी, इमारतीच्या जमिनी, वतनाच्या जमिनी कुणाला दिलात, कोणत्या दराने दिलात, कुठल्या उपयोगात दिलात याची श्वेतपत्रिका काढा आणि ते विधानसभेपुढे मांडा म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचं उत्तर आम्हाला अपेक्षित, आम्ही ती मागणी सुद्धा श्वेतपत्रिकेची या ठिकाणी करणार आहोत. अशा घोटाळेबाजांचं सरकार महाराष्ट्रात असताना आणि लोकशाहीची बूज राखून, संविधानावर विश्वास न ठेवता, संविधानिक पद रिक्त ठेवून, विरोधी पक्षाचे पद रिक्त ठेवून, एक कल्ली कारभार करून जनतेला भेटीस धरणाऱ्या सरकारचा चहा पाण्याला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. यानंतर